नमस्ते, मी मिलिंद कसबे. टॉक विथ मिलिंद कसबे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर राजाभाऊ भैलोमे. नमस्कार भैलोमे सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. साहित्याविषयी गप्पा मारायला मला नेहमीच आवडतात आणि विशेषतः मराठी साहित्यामध्ये, दलित ग्रामीण साहित्यामध्ये, साहित्याच्या वेगवेगळ्या प्रवाहांच्या मध्ये जी काही चर्चा होत आहेत, या चर्चा करायला कुणाला आवडत नाही. आपल्या मराठीच्या प्राध्यापकांना त्या नेहमीच आवडतात. साहजिकच आहे. तर सरांशी गप्पा सुरू करूया. सर, मला सतत तुम्ही भेटल्यानंतर मला एक प्रश्न असा पडतो की भैलोमे सर हे दलित साहित्याचे अभ्यासक आहेत, विशेषतः आंबेडकरांच्या चरित्राचे अभ्यासक आहेत आणि मराठी साहित्यामध्ये दलित साहित्याचा प्रवाह, वाङ्मयीन दृष्ट्या त्याची वाटचाल कशी चालू आहे याविषयी तुमचा सखोल अभ्यास आहे. तर मला आता सर प्रश्न असा विचारावासा वाटतो की आताच्या घडीला दलित साहित्याचं काय चाललं आहे? फार चांगला प्रश्न सर विचारला. आता 21व्या शतकामध्ये जे साहित्य निर्माण होत आहे, खरं म्हणजे दलित साहित्य म्हणजे दलितांनी लिहिलेलं साहित्य असं नाही आहे, तर एकूणच समतेच्या अंगाने मांडणी करणारं साहित्य, त्याला आपण दलित साहित्य असं म्हणतो. ज्याचा बेस बाबासाहेब आंबेडकरांची फिलॉसॉफी आहे. ती फिलॉसॉफी आज पण आहे, परंतु आजचं जीवन बदलल्यामुळे दलित साहित्य ही संकल्पना आता मागे पडून आंबेडकरवादी साहित्य, काही अंशी बौद्ध साहित्य ही संकल्पना पुढे चाललेली आहे. आणि आता जी काही आत्मकथनं येत आहेत ती पूर्वसुरूची नाही आहे. बऱ्याच वेळा असा आरोप केला जायचा किंवा तेचपणा येतोय. खरं म्हणजे तो आरोप करणं ठीक नव्हतं. परंतु आता जे नवीन म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी काय घडलं, म्हणजे मी वेगवेगळे कुलगुरू असतील, मुंजेकर असतील, नरेंद्र जाधव असतील, यांची जी चरित्र आलेली आहेत, आत्मचरित्र आलेली आहेत, ती वेगळी आहेत. त्याला आपल्याला त्या चौकटीत दलित साहित्य बसवता येत नाही आपल्याला, किंवा आंबेडकरी साहित्यामध्ये आपल्याला त्याला बसवता येऊ शकतं. किंवा हे शिकून शिका, संघटित संघर्ष करा, शिकल्यानंतर काय होऊ शकतं याचं सगळं त्यांचं जे प्रतिबिंब आहे ते आता साहित्यामध्ये पडतं आहे. विशेषतः बौद्ध फिलॉसॉफी ही आता या साहित्यामध्ये जास्त प्रमाणात येत चाललेली आहे. याला जोडून मला सर असं विचारायचं आहे तुम्हाला की मध्यंतरीच्या काळामध्ये दलित साहित्याला दलित साहित्य न म्हणता आंबेडकरी साहित्य म्हणावं अशी एक संकल्पना यशवंत मनोरांनी रुजू केली. त्यानंतर तुम्ही म्हणताय त्यांच्याच पुढाकारानं बौद्ध साहित्य असंही नामांतर करण्याची प्रक्रिया चालू झाली. पण मग दलित साहित्याला जे दलितत्वाचं पूर्व परंपरागत आलेलं जे काही वेदना आणि विद्रोहाने भरलेलं जग आहे ते विसरून आंबेडकरी साहित्य म्हटल्यानंतर त्याची व्यापकता कशी ठरणार आहे? फार चांगला प्रश्न विचारला सर, आणि मार्मिक प्रश्न आहे. आपण मगाशी म्हणलं की दलित साहित्याची ओळख ही नकार आणि विद्रोह या अंगाने येते. ती एक प्रतिक्रिया होती त्या काळातली की ह्या सगळ्या व्यवस्थेतल्या ज्या काही विषमता मानणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही नकार देतो, होणाऱ्या अत्याच्या विरुद्ध आम्ही विद्रोह करतो आणि आम्ही आशावाद, समतावाद हे स्वीकारतो. अशा प्रकारचं एक प्रकारचं ते साहित्य होतं. परंतु शिकल्या सवरल्यानंतर जेव्हा एक प्रकारची व्यापकता येते, म्हणजे ते साहित्य स्वतःच्या कहाणी सांगणारं होतं, स्वतःचे अनुभव सांगणारं होतं आणि त्या अनुभवाची ती रिॲक्शन होती. त्यामुळे ती नकार आणि विद्रोह त्या अंगाने आली. आता जे साहित्य चाललेलं आहे ते वैचारिक अंगाचं आहे. समकाळात त्या सगळ्या गोष्टी येत आहेत आणि त्यात ती जात मानसिकतेची जाणीव नाहीये, शोषण त्यात ते येत नाहीये, किंवा माझा उत्कर्ष कसा झाला हा आलेख त्यामध्ये येतोय, किंवा भवतु सबमंगलम, सगळ्यांचं भलं होऊ द्या, आपण सगळे एक आहोत, या पार्श्वभूमीवर ते साहित्य चाललंय. म्हणून हे साहित्य हे खरं तर त्याला जागतिक साहित्य सुद्धा म्हणता येईल. म्हणजे जगात घडलेल्या घडामोडींचं सुद्धा त्यामध्ये काय संदर्भ येतोय. ही फार मोठी गोष्ट वाटते मला. हा, एक गोष्ट आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये या संदर्भात काही जी चर्चा झाली त्याच्यामध्ये असा एक सूर होता की दलित या शब्दामध्ये जे काही पूर्वाश्रमीचं जे काही अस्पृश्यतेचे जे अनुभव आहेत ते सगळे टाळून बाबासाहेब आंबेडकरी साहित्य जर त्याला म्हटलं तर बाबासाहेबांची जी व्यापकता आहे, विचाराची व्यापकता आहे, विशेषतः डिकास्ट होण्याची जी व्यापकता आहे,
आणि अधिक आधुनिक होण्याची व्यापकता जी आहे तर ती याच्यामध्ये येऊ शकेल. तर आता आपण याला आंबेडकरी साहित्य असं जरी म्हटलं तरी आजच्या घडीला आंबेडकरी साहित्यामध्ये नवं काय घडतंय असं मला तुम्हाला विचारायचं. हा फार चांगला प्रश्न आहे. मला आता भालचंद्र फडकेंचं ते वाक्य आठवलं की कोणत्याही जिवंत साहित्यामध्ये नवनवीन साहित्य प्रवाह उद्याला येत असतात व ते साहित्य समृद्ध करत असतात. दलित साहित्य येऊन 60-70 वर्ष झाले की लगेच तोच समूह म्हणतो की आमचा त्या दलित साहित्य म्हणायचं नाही. बर. आणि तो लिखाण सातत्यानं होतंय पण तो नामकरण बदलतो. ह्याचा अर्थ काय, त्याची मानसिकता बदललेली आहे, समाज बदललेला आहे आणि तो आपल्या वेगळ्या अंगाने वाटचाल करू लागलेला आहे. ही फार आशावादी गोष्ट आहे. म्हणजे 60-70 वर्षामध्ये हा समूह या अंगाने वैचारिक त्यात परिवर्तन झालेलं आहे आणि ते सगळं परिवर्तन तर साहित्यात दिसतंय. म्हणजे खरं हे क्रांतिकारी गोष्ट आहे. ही क्रांतिकारी गोष्ट आहे. म्हणून हे नामकरण फक्त साहित्याचं नाहीये, ती त्याची गरज आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की काही तुमचे बाबुराव बागुल कविता लिहायचे ते पण त्यांची कविता त्यात मावायची नाही म्हणजे कथा लिहायला लागली, मग कादंबरी लिहायला लागली. तसं झालं. दलित साहित्य संकल्पना साहित्य बसत नाहीये. म्हणून त्याचं वेगवेगळं नामकरण नुसतं नावासाठी नाहीये, त्या परिप्रेक्षित ते बसत नसल्यामुळे. कारण का ते अधिक जागतिक होत चालले, अधिक मानवतेच्या अंगाने झुकत चाललेले आहे. हे तुमचं म्हणणं हे बरोबर आहे. पण मला अजून एक थोडं खोलात जाऊन असं विचारायचं आहे की दलित साहित्यामध्ये साचले पण आलंय अशी एक 10 वर्षापूर्वी एक भूमिका काही लोकांची होती. तर ती जी भूमिका 10 वर्षापूर्वी होती ती आज 2024 मध्ये आपल्याला खोडता येईल का? म्हणजे दलित साहित्यामध्ये साचले पण आलेले नाहीये असं काही म्हणता येईल का? मला एक गोष्ट म्हणजे ह्याला प्रश्न विचारला फार बरं झालंय. साचले पण आलं म्हणजे काय? जातीचा अनुभव हा सगळ्यांना सारखाच आहे. शंकरराव खरात काय आणि दया पवार काय. त्यामुळे त्यांनी त्याचं जीवन मांडलं, त्या साचलेपणा कसं म्हणता येईल आपल्याला? आणि हे काय प्रयोग नाहीये. त्यांनी ते लिहिल्यामुळे त्यांनी तो मुद्दा मांडला मी हा मुद्दा मांडायचा नाही. ती अभिव्यक्ती आहे आणि ते साहित्य निर्मितीसाठी लिहित नाहीयेत, त्यांना मोकळं व्हायचंय. म्हणजे मला ते दया पवारांचे प्रस्तावना वाचत, ते काय म्हणतात, दगडू मारुती पवार दया पवारला आपली कहाणी सांगतोय. त्याला कुठेतरी व्यक्त व्हायचंय, त्याला हे सांगायचंय ही जी संस्कृती आहे ह्या संस्कृतीला आम्हाला कोणतं जीवन दिलं? गावाबाहेरचं, प्राणी अवस्थेचं. त्यामुळे त्याला जे लोक म्हणतात साचलेपणा म्हणजे काय? साचलेपणा ते अनुभवातली विविधता आहे. लक्ष्मी गायकवाड अनुभव वेगळी विविधता आहे, लक्ष्मण माने वेगळी आहे. परंतु काय होतं बऱ्याच वेळा कौतुक झाल्यावर कुठंतरी नावं ठेवायची परंपरा आहे, त्यातून ते साचलेपणा आला असं मला अजिबात वाटत नाही. साचलेपणा तुम्ही कोणत्या अंगाने बोलता? जर अनुभव सारखे असतील तर साचलेपणा काय म्हणायचं? म्हणजे वेगळ्या लिहिण्यासाठी हे लिहित नाहीये, ते त्यांच्या घरामध्ये परंपरा नाहीये साहित्य लिखाणाची. किंवा दलित आत्मकथन हा वाङ्मयापासून वेगळा आला, त्यांना व्यक्त व्हायचंय. तुम्ही त्याला कथा म्हणा, कादंबरी म्हणा, चरित्र म्हणा, आत्मकथा म्हणा, ते अशा पद्धतीने लिहितायत. त्याच्यामध्ये साचलेपणा असं म्हणणं म्हणजे मूळ त्यांच्या लिखाणाच्या निर्मितीच्या जी कारणं आहेत ती डोळेझाक करणं असं आहे. कारण का फक्त साहित्याच्या परिप्रेक्षित हे पाहू नका. ते दुसरा एक त्याच्यातली बाजू अशी आहे की दलित आत्मकथन जे आहे, हो, तर त्यांचा जो भरमसाठ काही मारा झालेला आहे, हो, आणि दलित कविता, हो, म्हणजे आत्मकथन आहे आणि कविता या दोन वाङ्मय प्रकाराने बाकीचे दलित साहित्यातले वाङ्मय प्रकार मारले असा पण आरोप केला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर दलित कथा बाबुरावांच्या पुढे जात नाही, दलित रंगभूमी प्रेमानंद गजवींच्या पुढे जात नाही, दलित ललित लेखन विकसित झालं नाही, दलितांमध्ये जी कादंबरी आता राकेश वानखडे प्रयोग करतायत, पण ती दलित वाचक जी आहे पुरोगामी सारखी राकेशची कादंबरी आहे, हो, किंवा गिनीपिक आहे, किंवा अलीकडे काही नव्या काही कादंबऱ्या येत आहेत आल्यात, त्या 360 कलमावरची कादंबरी आहे. तर हे लेखक आहेत, किंवा ऐनापुरेंसारखे लेखक आहेत जे कथा कादंबऱ्या विशेषतः कादंबरीमध्येच काम करतायत आणि कादंबरी त्यांनी बऱ्यापैकी विकसित केलेली आहे. तर दलित साहित्याचे हे बाकीचे जे प्रवाह आहेत, कथा म्हणजे कादंबरी, नाटक, हे विकसित का नाही झाले? मग चांगलं तुम्ही विचारलं.
मी हमेशा म्हणतो की ह्यांना व्यक्त व्हायचं होतं. ह्यांच्या घरात लिखाणाची परंपरा नाही. त्यांचं जे मटेरियल होतं त्यांनी ते व्यक्त केलं. हे लेखक नाही आहेत. उगाच आपण काहीतरी साहित्य प्रकार हाताळायचा म्हणून हाताळावा असं ही परिस्थिती नाही. आणि तशी अपेक्षा करू नये, मी या मताचा आहे. आणि आता बाबुराव गौतम कांबळे आहेत, गौतमपुत्र कांबळे. अच्छा, कथा फार चांगल्या कथा आहेत. उत्तम कांबळे काय समजून घेता, तुम्ही ह्याला काय म्हणाल? हो, ह्यात कुठे पुरुषूरी आहे? बरोबर. हे नव्हे, प्रज्ञा पवार. प्रज्ञा पवार आहे, ती आज फार वेगळी. तिची पहिली कविता आत्ताची कविता फरक आहे. हो, अगदी. म्हणजे आपण बराच वेळ काय होतोय की त्याकडे पाहत नाही. बरोबर. आता जे नवीन साहित्य येत चाललेलं आहे, हे मीडियाचा परिणाम असेल काय असेल, नवीन फार साहित्य येत चाललेलं आहे. आपण त्याकडे खऱ्या अर्थाने डोळे उघडून पाहिलं पाहिजे. कारण का हे साहित्य आजची कहाणी मांडते. बाबुराव बागुलांच्या पुढे जे जीवन होतं ते वेगळं होतं, ती बकालपणा होता. आता दलित समाजामध्ये मध्यमवर्गीय फार मोठा झालाय, तो तुम्हाला झोपडपट्टीत कमी परंतु सोसायटीमध्ये जास्त दिसेल, बिल्डिंगमध्ये जास्त दिसेल. पण ते जीवन वेगळं येते. म्हणून मी तर चांगलं म्हणेन की बाबुराव बागुलांचं ते जीवन तिथं थांबलं, मोठी गोष्ट आहे, आनंद. तीच अपेक्षा काय ठेवायची? आणि मला कळत नाही बऱ्याच वेळा त्याला पुढे घेऊन जाणं म्हणजे काय घेणं. आजचं जीवन त्यांनी मांडलंय का? कारण प्रत्येक कथा, प्रत्येक वाङ्मय प्रकार हा युनिक असतो, हा वेगळा असतो. आजच्या पार्श्वभूमीवर त्याच्याकडे पाहावं अशी माझी अपेक्षा आहे. दलित समूह जेवढ्या पद्धतीने बदललाय तेवढा कोणताही समूह बदलला नाही. त्यांनी स्वतंत्र आपली ओळख तयार केलेली आहे, स्वतंत्र विचारसरणी आहे, स्वतंत्र विद्या आहे, स्वतंत्र साहित्य आहे, स्वतंत्र त्यांची फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहेत. अगदी बरोबर, अगदी. एवढा फरक पक्ष असताना का 50 पक्ष असू द्या, पण स्वतंत्र पक्ष आहेत, असं कुठे? हा, याला जोडून मला एक विचारायचंय राजाभाऊ की दलित चळवळ अगोदर विकसित झाली आणि साहित्याला त्यांनी गतिमान केलं. अगदी राईट, अगदी राईट. ग्रामीण साहित्यात उलट आहे. ग्रामीण साहित्यात अगोदर साहित्य विकसित झालं, नंतर यादवांनी काही अंशित चळवळ उभी केली. पण दलित चळवळीचं चळवळ म्हणूनच ते सगळं आहे. हो. तर आता दलित साहित्य आणि दलित चळवळ, आता चळवळीचं काय चित्र आहे, विशेषतः तिचा राजकीय चेहरा काय आहे आपण सगळे पाहतोय. आता हे साहित्य आणि चळवळ हे एकत्र आहेत का आजच्या घडीला, की विभक्त झालेत, की चळवळ संपली आहे आणि साहित्य म्हणजे चळवळ आणि साहित्याचं कॉम्बिनेशन बद्दल एक अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं? फार छान. हा प्रश्न फार महत्वाचा आहे. पहिली गोष्ट, दलित चळवळीतून दलित साहित्य आलं हे खरं आहे. म्हणजे माझा दलित साहित्याचा वाङ्मय इतिहासावर पोस्ट डॉग आहे, माझं पुस्तक पुढे येणार आहे. आणि ते सांगितलं हे साहित्याचा इतिहास नाहीये, हा समाजाचा इतिहास आहे, समाजाचा प्रवाहाचा इतिहास आहे, दलित चळवळीचा इतिहास आहे, यश अपयशाचा इतिहास आहे. म्हणजे हा फार वेगळ्या अंगाने किंवा आंबेडकरांचा इथल्या समूहावर काय परिणाम झाला नेमका, बरोबर बरोबर, आणि तो आपण कसा मोजला पाहिजे, तर ते त्यातून येतं. म्हणजे आंबेडकरी जलसे हा दलित साहित्याचा पाया आहे आणि आंबेडकरी जलसे हा दलित चळवळीचा एक घटक आहे. अगदी बरोबर, मीडिया आहे. म्हणजे ह्यातून मग दलित साहित्य पुढे आलं, ठीक नाही. म्हणून आता असं एक मांडणी केली जाते, म्हणजे तुम्ही आदरणीय प्रकाश आंबेडकरांचं पुस्तक पाहिलं असेल की दलित चळवळ शिल्लक आहे का प्रश्नचिन्ह. दलित चळवळ म्हणजे जाती अंतराची चळवळ अशी एक संकल्पना होती आणि ती काही अंशी बरोबर होती. आज मी वेगळा म्हणतोय, जातीचा प्रश्न हा दलित समूह आता घेत नाहीये. तो म्हणतो की माझा आता धर्म वेगळा आहे, बौद्ध धर्म आहे, आता मी बौद्धांच्या ज्या काही लेण्या आहे, जे साहित्य आहे तो त्याच्याकडे वळतोय. बघा तुम्ही पाली अभ्यासक्रमाला सर्वात जास्त गर्दी आहे. मुंबई विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, हे कशात धोतक आहे. आता जे साहित्य येते हे सगळं बौद्ध साहित्य येते. मग आजची चळवळ म्हणजे काय, ही धर्मांतरानंतरची जी काही चळवळ यायला पाहिजे होती ती उशिरा उत्पन्न झालेली ही लाट आहे. हा, म्हणजे सांस्कृतिक म्हणजे पुन्हा आपला भूतकाळामध्ये आपली अस्मिता शोधत आहेत. नागार्जुन काय म्हणतोय, आता नागार्जुन परवा पुस्तक आलं विद्यापीठात, त्याला मी होतो प्रकाशन करायला मी होतो. हे पुस्तक असं काय येते, नागार्जुन येते, भामाच्या अंगणी साहित्य येते, बुद्धाची फिलॉसॉफी पुन्हा वेगळ्या अंगणी येते, शून्यवाद पण वेगळ्या अंगणी येतोय आणि त्या अंगाने साहित्य चाललेले आहे. आता त्यांना आता बुद्धाच्या अनुषंगाने साहित्य हव्यात. म्हणजे आता आम्रपालीच्या अनुषंगाने जाधवांचे नाटक आलं, उत्तम नाटक, बरोबर.
म्हणजे आता जे काही साहित्य चाललेलं आहे ते बौद्ध संस्कृतीशी, बौद्ध विचारधारेशी साहित्य चालले. म्हणून आपला प्रश्न पडतो की ह्याचा साहित्य चळवळी संबंध आहे का? आता दलित चळवळ ही बौद्ध चळवळ झालेली आहे, बौद्ध अस्मितेची, बौद्ध वाटचालीची चळवळ झालेली आहे, ह्याच्यावर अधोरेखित करा. अगदी बरोबर. म्हणजे मला पण तुमचा मुद्दा ते म्हणतात मला जाती हात मला पाडायचंच नाहीये. की तो बघा पूर्वी, एक मिनिट, पूर्वी तो वेगवेगळ्या ठिकाणी जाती आणण्याच्या वेळेस उठून उभं राहायचा, पुढे यायचा. म्हणजे मंडळ आयोगाला तो पुढे आला, प्रश्न ओबीसींचा, फायदा ओबीसींचा, पण हा पुढे आला. आता तो पुढे येत नाहीये, तो पुढे येत नाहीये. बरोबर बरोबर. तर तो आता आपली वेगळी अस्मिता जपतोय आणि त्या अंगाने वाटचाल करतोय आणि त्याला तो चळवळ समजतोय. दलित चळवळ राहिली नाही ही आनंदाची गोष्ट आहे. संघर्ष अन्याय आहे तर चळवळ आहे, ठीक आहे ना. तो आता अस्मिता शोध चाललेला आहे. म्हणजे जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर दलित चळवळीला एक सांस्कृतिक मूल्यभान आलेलं आहे. यस, कल्चरल मॉरॅलिटीकडे हे सगळं निघालेलं आहे. राईट. आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाचा आणि सगळ्याच डिकास्ट होऊन एकूण मानवतेचा विचार करणारी वाटचाल आता चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे. बौद्ध परिषदा प्रचंड संख्येने, धम्म शिबिर प्रचंड संख्येने. आणि मी पाहतोय, मी नेपाळला गेलो, भूतानला गेलो, मराठी माणूस तिथे हजारो, मी शब्द पुन्हा विचारतो, हजारो माणसं नेपाळला, हजारो माणसं भूतानला, हजारो माणसं बुद्धगयाला, मराठी माणसं. ते मध्यमवर्गीय झाले, त्याला पैसा साचलेला आहे आणि ते पुन्हा आपली जी मूळ परंपरा आहे नागवंशीय बुद्धाची परंपरा आहे ती नाळ जोडू पाहत आहेत. ते आता ही जात, ती मानसिकता, ते साहित्य ह्यातून ते बाहेर पडत चाललेलं आहे. येस येस. हो. आणि किंवा जो असं कोणी लिहिलं परत करता करेल तर त्याला हाच म्हण की हे असं लिहू नको परत. तुम्ही हा बदल स्वीकारा, पुन्हा ते अपेक्षा करू नका. आता म्हणजे पुन्हा पुन्हा ते अस्पृश्यतेचे 10 चटके मांडण्यापेक्षा आता हे एक नवीन मांडणी आता होते आहे. आणि मी तर म्हणेल उद्याच्या भारताच्या भवितव्यासाठी ह्या समूह आपल्या पुढे मॉडेल असणार आहे. माझं वाक्य पुन्हा सांगतो, कसलं कर्मकांड नाही, काय नाही, मैत्रीपूर्ण वागणं. बौद्धांच्या घरात वातावरण बघ कसं आहे, मुलांशी मुलीशी बोलणं, बायकोशी बोलणं, खेळीमेळीच. मी नवरा आहे की मी सासरा आहे असं मला कुठं दिसलं नाही, हुंडा नाही, काय नाही. ही जे कल्चर आहे हे लोकांना आता माहिती होत चालले. बौद्ध कल्चर आहे. अत्तदीप भव, तू तुझ्या ह्याने विचार कर, तू तुला वाटत तसं कर. हे जे चालले ना हे पुढच्या जीवनासाठी उपाय आहेत. आता मीडियामुळे मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीयेत, त्याच्यात मैत्रीपूर्ण संबंध नाहीयेत, आणि हे उद्याचं हे मॉडेल असणार आहे. अगदी अगदी. सर, जाता जाता शेवटचा अजून एक प्रश्न विचारतो की तुम्ही मराठीचे प्राध्यापक आहात, विशेषतः साहित्यशास्त्र हा तुमच्या अभ्यासाचा विषय आहे आणि सगळेच वाङ्मयीन प्रवाह अभ्यासाचे विषय आहेत. तर आता आतापर्यंत आपण मराठी साहित्याची समीक्षा जी डेव्हलप केलेली आहे ती बहुतांशी म्हणजे आपले सगळे जे पर्यायी सौंदर्यशास्त्राची एक चर्चामध्ये विकसित झालेली होती. म्हणजे प्रज्ञा पवारने एक लेख लिहिलेला होता महाराष्ट्र टाइममध्ये, त्या अगोदर मसू पाटलांनी लिहिलेला होता, नंतर प्रज्ञाने लिहिला, नंतर निंबाळ्यांचं सौंदर्यशास्त्राची जी चर्चा आहे तिच्याबद्दल मला स्वतःला काही एक थोडस शंका आहे. ती निंबाळ्यांनी सुरुवात केली, त्यांचे वेगळे पण आहे आणि यशवंत मनोहरांनी त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं. पण विशेषतः निंबाळे सरांनी जी सुरुवात केली मधल्या काळामध्ये तर ती खरं म्हणजे शरद पाटलापासून चर्चा चालू आली. ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र आणि प्रज्ञा लोखंडे, शरणकुमार लिंबाळे आणि यशवंत मनोहर यांनी ही चर्चा थोडी विकसित करण्याचा प्रयत्न केला. पण पर्यायी दलित साहित्याच्या पर्यायी सौंदर्यशास्त्राची जी चर्चा आहे तर ती का विकसित होऊ शकली नाही ना? आपण अजूनही आपण बौद्ध साहित्याची, बौद्ध संस्कृतीची चर्चा करतोय, तर सौंदर्यशास्त्राचा जनक जर भगवान गौतम बुद्ध असेल किंवा सौंदर्यशास्त्राची सगळं जी हे जे आहे मांडणी जी आहे ते बुद्धाच्या तत्वज्ञानाकडे जर जात असेल तर दलित साहित्यानं बुद्धाच्या तत्वज्ञानाला अंगीकारून पर्यायी सौंदर्यशास्त्र का उभं केलं नाही? अजूनही त्याला ब्राह्मणी साहित्यशास्त्रावरच का उभं राहावं लागलं? पहिली गोष्ट, दलित साहित्य ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र उभा नाही. पहिली गोष्ट, हे कला म्हणून साहित्याकडे पाहत नाहीत. माझ्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. कोण कोण कोण? दलित साहित्य कला म्हणून. मी काय कला निर्मिती करतोय? यस यस यस, बरोबर. कलावादी नाही ते. त्यांच्या हातात बघा, त्यांच्या कवितेमध्ये ज्या शिव्या येतात उत्स्फूर्त, मला वाटलं राग आला, मी व्यक्त केला. बरोबर बरोबर. हा,
विशिष्ट मी कलावादी भूमिका घेऊन लिहितो, अजिबात नाही. ती कोणताही लेखक कलावादी भूमिका घेऊन लिहित नाही. काय त्याच्यामुळे त्या सौंदर्यशास्त्राची कधी गरज पडली नाही. मागे मी एक म्हणजे मर्ढेकरी सौंदर्यशास्त्राची दलित साहित्याला गरज पडली नाही असं पडली नाही. किंवा दलित साहित्याने ते सौंदर्यशास्त्र कुचकामी आहे हे सिद्ध केलं. बरोबर. हा म्हणजे कारण का सौंदर्याशी संबंध बराच वेळा कसा असतो, श्रद्धेशी असतो, हे की नाही. म्हणजे एखादी आपल्याकडे देवीची मूर्ती असेल, डोळे मोठे वगैरे, एखादा परधर्मीय लोक त्याला बघून भिल, त्याला आनंद होणार नाही. पण तो त्याचा भक्त असेल आहे की नाही, तर ते डोळे मोठे असताना सुद्धा श्रद्धेने बघेल त्या देवीकडे. म्हणजे काय, श्रद्धा महत्वाची आहे आनंदाला ह्याला, हे की नाही. तसं मी हमेशा म्हणतो की सौंदर्यशास्त्र म्हणजे फक्त ते शैलीच्या अंगाने येतं का, मग तुम्ही आनंद कोणत्या अंगाने पाहाल. म्हणजे मी एक मुद्दा स्पष्ट करतो. मी माझं म्हणणं होतं की दया पवार, दगडू मारुती पवार दया पवारला आपली कहाणी सांगतो. बरोबर. हा, आहे का नाही. म्हणजे दया पवाराला आपण मी माणूस आहे हे कळलं, ही गोष्ट आनंदाची नाही का. या मानवतेच्या मुक्तीच्या अनुषंगाने आनंद पहा, आणि त्या अनुषंगाने सौंदर्यशास्त्राची मांडणी करा. नकारात्मक शब्द येऊ नये, हे की नाही, खटकतीला शब्द येऊ नये, दैववादी शब्द येऊ नये. अरे हे काय, आम्हाला असं लोकांना खुश करण्यासाठी लिहायचंच नाही. बोलू तर कोणाला खुश करण्यासाठी आहे का, गोलपेट कोणाला खुश करण्यासाठी आहे का, नाही. या व्यवस्थेचं जाब विचारणं साहित्य आहे, आणि जाब विचारणं साहित्य तुम्ही सौंदर्याच्या अपेक्षा त्याला ते मॅच करता कसं काय. नाही, याविषयी माझं स्वतःच एक हे आहे, म्हणजे प्रश्नच आहे तो, की तुमच्या लक्षात येईल की बुद्धाची जी मांडणी आहे, विशेषतः सौंदर्यशास्त्राचं जी काही चर्चा आहे बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये, ती जर मर्ढेकरांचं जे पुस्तक आहे सौंदर्यशास्त्रावरचं, त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर बुद्धाचा फोटो आहे. पहिल्या आवृत्तीत नव्हता. आणि ही जी मराठीतली चर्चा ही अशी आलेली आहे, इथपर्यंत आपण ठीक आहे. पण जी मार्क्सवादी चर्चा झाली, विशेषतः मार्क्सवादी समीक्षेची चर्चा झाली, जी शरद पाटलांनी मग मार्क्स, फुले, आंबेडकर अशी जोडणी केली की पर्यायी सौंदर्यशास्त्र उभं करताना बुद्धाचा आधार तर घ्यावा लागणारच आहे. विशेषतः मार्क्सवादी समीक्षा, मार्क्सवादाचं काय काय म्हणणं आहे विशेषतः साहित्याच्या अंगाने, ती मांडणी शरद पाटलांनी माफुआच्या मांडणीत केलेली आहे. आणि त्यांनी फुल्यांची जोड दिली, म्हणजे फुल्यांची जोड देऊन तो विकसित केलेला आहे माफुआ. तर शरद पाटील काय म्हणतायत, रावसाहेब कसबे काय म्हणतायत, आणि बाबूराव बागुल काय म्हणतायत, तर ह्या तिघांचं जे काही कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन मराठीतल्या प्राध्यापकांनी लक्षात घेतलं असतं आणि ते साहित्याला जर अप्लाय केलं असतं तर त्यांना पर्यायी सौंदर्यशास्त्राचा मांडणी करताना अधिक सोपं गेलं असतं, असं माझं मत आहे. खरंय. मी आत्ताची जी समीक्षा पाहतोय बऱ्याच वेळा, त्याला आस्वादक समीक्षा म्हणायची का, इथपर्यंत मी आलोय. म्हणजे एखादा समाजशास्त्रीय सिद्धांत घेऊन त्याचं विश्लेषण केलंय असं नाही दिसत. आता माफ करा, फार मोठी नावं आहेत, पण त्यांनी एखादा सिद्धांत घेऊन ते काही त्या अंगाने केलेलं आहे का, तर नाही. काही अपवाद म्हणून उदाहरण घेता येईल आपल्याला, परंतु मॅक्झिमम आता जे आस्वादकच समीक्षा येत चाललेली आहे, ते समाजशास्त्रीय म्हणतायत, मार्क्सवादी म्हणतायत, परंतु ती जास्त आस्वादक आहेत. एक सिद्धांत घेऊन त्या अंगाने मांडतायत का, तर तिथे म्हणतोय किंवा मित्रांनो निराशा आहे. आजची समीक्षा ही कसदार नाही. त्याचा परिणाम असा झालाय की आजचं साहित्य सुद्धा आपल्याला एक जीवनाची एक दिशा दाखवेल असं येत नाही. आता जे गोंधळलेपणा आहे आणि आपण त्याला म्हणूया एक प्रकारचं मौज मस्ती या अंगाने जे चालले, आता समूह चाललेला आहे काय, मी आणि माझं जीवन, मी आणि माझी गाडी, मी आणि माझा जॉब, तर ते आता साहित्यात कसं येत नाहीये. आणि ते जे ते वेगळ्या अंगाने येते. म्हणजे जे प्रश्न आहेत आपले, कामगारांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, आता ह्याला फाटा पडत चाललेला आहे. पुढे हे जास्त राहील का, मग हे राहिलं नाही तर मग जर तुमचा वर्ग संघर्ष नसेल मग तुम्ही कोणती समीक्षा करणार.
म्हणजे थोडक्यात कलावादी दुनियेत रमण्याचा हा काळ राहिलेला नाहीये. नाही झालेलं. हा जीवनवादाकडे गेलेला आहे, वर्गीय प्रश्नांकडे गेलेला आहे. आणि इथे जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर जे सगळेच समाजासमोर अनेक प्रश्न उभे आहेत, संघर्ष उभे आहेत, या सांस्कृतिक संघर्षामध्ये तुम्ही या सगळ्या साहित्याकडे कसं पाहताय? मला आता म्हणजे मी साहित्याचा अभ्यासक आहे, मला भीती वाटत चाललेली आहे. आता 500 पानाची कादंबरी कोण लिहिल का, आणि लिहिली तर किती लोक वाचतील, हे नाही. तर मला प्रश्न येतो, म्हणजे आता ज्या मुलांची आवड निवड पाहिली, रीलचा जमाना आहे हा. तुम्ही हे जे चालू केले फार चांगली गोष्ट आहे. रीलच्या जमान्यामध्ये सलग 1 हप्ता, सलग 2 दिवस असं कोण वाचत बसेल का? मग आपल्याला तुम्हाला मीडियाच्या मार्फत ते द्यावं लागेल. पण साहित्य आपलं जीवन ठेवता येऊ शकतं, पण ते मीडिया मार्फत आपल्याला जीवन ठेवावं लागेल. आणि कवितेला चांगले दिवस येतील असं पुन्हा एकदा असं मला वाटतं. आणि खरं म्हणजे कवितेत जो एक प्रकारच्या खरं स्वरूप येतं त्या कवीचं, तसं कादंबरी रचनाच आहे, शेवटी कथा रचनाच आहे, नाटक रचनाच आहे. काय खरं म्हणजे नाटकं फार चांगले पुढे यायला पाहिजेत, ते ग्रामीण भागापर्यंत गेलं पाहिजे नाटक. काय मीडियामार्फत ते जाऊ शकतं, ते एक विषय मांडण्याची चांगलं हत्यार आहे. काय पण कथा कादंबरी संबंधी मला आता फार थोडं भीती वाटत चाललेली आहे की भविष्य काळामध्ये म्हणजे 50-25 वर्षांनी ह्याचं काय होईल. तर ते थोडं, कारण आजची मुलं पाहतोय मी माझ्या पुढे तरुण वर्ग आहे, गेली 23 वर्ष मी शिकवतोय. मुलांना मी पुस्तक द्यायला, ते पुस्तक घेऊन जा, तर मुलगा परत माझ्याकडे येत नाहीये, त्याच्या आवडीचं पुस्तक. वाचन संस्कृती लोप पावलेली आहे. डॉक्टर भैलुमे यांनी वाचन संस्कृती लोप पावलेली असताना आणि तरुणाई फारसं काही गंभीर वाचत नाही असं काही सांगत असताना जी काही वाङ्मयीन चर्चा केलेली आहे ती फार महत्त्वाची आहे. मला वाटतं डॉक्टर भैलुमे हे मराठी साहित्याचे ज्या पद्धतीने धडाडीच्या अभ्यासक, कार्यकर्ते, लेखक आणि आता एक प्रभावी वक्ते म्हणून त्यांची जी वाटचाल सुरू आहे ती फार महत्त्वाची आहे. सरांशी आज गप्पा मारता आल्या. सर धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.